नमस्कार. आज खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला आज दाखवणार आहे मी. तर बघा, आणि महत्त्वाचा पण आहे आणि कष्ट वाचवणारा आहे. तर बघा काय आहे तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आज मी फक्त कटोरी कशी काढायची ते दाखवणार आहे. तर आपले साधारण माप असतात 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42 आणि 44. तर या तिन्हींमध्ये एक बसेल कटोरी. 30ची काढायची आणि हे आणि यामध्ये 1ची काढायची 34ची. हे आणि हे 38ची काढणार आहे आणि 42 44 साठी 42ची काढणार आहे. तर या 4 कटोऱ्या मी तुम्हाला काढून दाखवते. आता यात यात पण काय वर्गीकरण असतं ते पण सांगते मी तुम्हाला. आता 30ची कटोरी एक काढली तर 28 मापाला पण चालू शकते, 30ला पण आणि 32ला पण. आणि 34ची कटोरी आपण काढून ठेवली तर 34च्या मापाला पण घेऊ शकतो आणि 36 मापाला पण घेऊ शकतो. 38ची जर कटोरी काढली तर 38ला पण चालू शकते आणि 40ला पण. 42ची 42ला आणि 44ला. आता यामध्ये काय वर्गीकरण असणार आहे तर कोणाची 30 आहे चेस्ट म्हणजे फुल बस्ट सांगते मी. 30 जर आहे फुल बस्ट तर मध्यम म्हणता येतं. मध्यम एक असते बस्ट म्हणजे छाती थोडीशी अगदी चपटी पण असते, अगदी उंच पण असते. तर एकदम छोटी जर असेल तर 1 इंच आणि जर मध्यम असेल 30ची छाती तर 1.25 आणि अगदी परफेक्ट चांगला उभार असेल तर 1.75 सॉरी 75 नाही, दीड इंचाला एक रेख कमी. या 3 टप्प्यामध्ये आपल्याला कटोरीचा टक द्यायचा आहे. 1 इंचाचा एक, 1.25 इंचाचा एक आणि 1.5 इंचाला एक रेख कमी. तर ती कशी घ्यायची ते पण मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. या जर फक्त कटोऱ्या 4 काढून ठेवल्या ना तुम्ही तर कोणत्याही मापाचा ब्लाऊज शिवताना फक्त कटोरीचा फर्मा वापरायचा. बाकी दुसरा फर्मा वापरायची गरज नाही. बाकीचं कटिंग सगळं ब्लाऊजच्या पिसावर करायचं. तर मी ते पण तुम्हाला दाखवते, कटोरीचा वापर कसा करायचा ते पण दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता सध्या मी 3 कागद घेतलेले आहेत. तर 3 कटोऱ्या दाखवते काढून तुम्हाला. एक 30ची, 34ची आणि 38ची. 42ची याप्रमाणे तुम्ही काढायची आणि मला कमेंटमध्ये सांगायचं की आम्हाला परफेक्ट जमली म्हणून. तर बघा, लक्ष देऊन पूर्णपणे बघा. तर हा छोटा कागद घेतलाय जरा. तर बघा कागदाची घडी मी किती घेतली ते पण दाखवते. एवढा लागतच नाही कागद, पण एक्स्ट्रा असलेला बरा. तर हे बघा, उंची आहे 13 इंच आणि रुंदी आहे 8.25 इंच. 9 इंच धरून चला. तर मी अशी रुंदीच्या बाजूने घडी घालून घेणार आहे डबल. या पद्धतीने अशी मध्य काढून घेतलाय. याचा पण आपण मध्य काढून घेऊया. हे जरा थोड्या घेतल्या, मोठ्या घेतलेल्या आहेत हे तुकडे. कारण मोठी जशी जशी कटोरी वाढेल तशी आपल्याला कागद कमी पडायला नको. उंची 13च आहे सगळ्यांची आणि हा 9.5 आहे आणि हा 10.5 आहे. तर हा आपण 38 साठी वापरणार आहोत आणि हा 36 साठी. हे बाजूला ठेवते. आपण पहिले अगोदर 30 इंच कटोरी बघायची. बघा, व्हिडिओला सुरुवात करते मी. अजिबात स्किप करू नका, लक्ष देऊन बघा. छान सोप्या पद्धतीत मी तुम्हाला शिकवणार आहे. तर बघा, या कागदाची मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. फोल्ड माझ्याकडे ठेवलेला आहे. तर आता इथे आपण एक सरळ रेष करून सरळ करून घेऊया अगोदर. नाही घेतला तरी चालतो, पण मी घेते व्यवस्थित दिसावं तुम्हाला म्हणून. या पद्धतीने आता आपल्याला खालीपासून 4 इंचावर एक खूण करून घ्यायचे. तिथून खाली 2 इंचावर एक. बघा, एक 4 इंचावर केली, एक 2 इंचावर केली. तिथे आपल्याला हे सरळ रेषा, हा काटकोन आहे तो असा व्यवस्थित ठेवायचा. बघा, या साईडला बघा सरळ ठेवलेला आहे आणि रेष मारून घ्यायचे अशी. इथे पण त्याच पद्धतीने, म्हणजे आपली तिरकी रेष जाणार नाही. या पद्धतीने आणि मग आपण ही मोठ्या पट्टीने वाढवू शकतो अशी.
मला तर वाटतं हे पहिलीच कटोरी तुम्हाला दाखवली की पुढच्यात तुम्ही स्वतःच काढाल. एवढी सोपी पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला. आता इथून जे आपण ही 2 इंचावर रेघ मारली तिथे मी तुम्हाला 3 साईज म्हटलं होतं, 1 इंच, 1.25 इंच आणि 1.5 इंच. इथे टक्सचं माप टाकायचं आहे आपल्याला. तर सुरुवातीला आपण 1 इंचाचं असेल, जर तुमची छाती कमी असेल, कोणतीही साईज असू दे, कटोरी कशी काढायची ती दाखवते. प्रत्येक साईजला अशा 2 रेघा मारून घ्यायच्या आहेत तुम्ही अगोदर. नंतर ही जी 2 इंचाची आहे ही 2 इंचावर मारली आणि ही 4 इंचावर मारली. तर 2 इंचाच्या रेघेवर 1.5 ला 1 कमी म्हटलं होतं मी. हे बघा, 1.5 ला 1 कमी. या पद्धतीने टक्स, नॉर्मल टक्स एवढा असतो. जर बऱ्यापैकी छाती असेल कस्टमरला तर 1.5 ला 1 कमी अशी टक्स मारायची. आणि जर थोडी कमी असेल छाती तर 1.25 वर ही खून करून घ्यायची. आणि जर त्यापेक्षा पण कमी असेल, अगदी कमीच चपटी, तर 1 वरच करायचे. तर मी तुम्हाला सर्रास आपल्याला ज्या टक्स असतात त्या 1.5 ला 1 कमी अशी मारून घ्यायची. आणि मग काय करायचं, आता हे जे टोक दिसतंय आपलं आलेलं, ते टोक आणि ही खून हे आपल्याला रेघ ओढून घ्यायचे. इथे अशी जरा खालीपर्यंत जायचं, बरोबर. सर्वात उभार छाती असलेल्या कटोरीचं मी दाखवतेय तुम्हाला. आता इथून काय करायचं आपल्याला, ही जी या रेघेवर काय करायचंय आपल्याला, आता ही जर आपली 30 ची कटोरी आहे, 30 ची काढतोय ना, तर छाती 30 आहे समजा, तर 10वा भाग किती येतो 30 चा? 3 इंच. किती येतो? 3 इंच. पण हे सरळ न देता थोडं वरती तिरकं द्यायचं, असं 3 इंच या पद्धतीने. किंवा मग हे जरी लावून घेतलं तरी चालेल, पण जास्तच क्रॉस जातोय तो. थोडं म्हणजे 1 इंच किंवा पाऊण इंच असं तिरकं द्यायचं. हे बघा, आता इथे किती टाकला आपण? छातीचा 4था भाग, बरोबर. छातीचा 4था भाग. छाती किती आहे? 30 इंच. छातीचा 4था भाग टाकलेला आहे इथे. तर इथे किती घ्यायचं आहे? याच्यातून वजा 1 इंच करायचं, म्हणजे किती आले? 2. हे बघा, आणि 1 2 3 रेघा मार्जिन. आणि मग हे इथे बरोबर अशी लावून असं लावून ही रेघ ओढून घ्यायची इथे. आता काय करायचं आपल्याला, इथे काटकोनात हे आपलं आलं ना 3 इंच, इथं घेतलं वर थोडं, इथे काटकोनात आपल्याला रेघ ओढायची अशी. आणि हा इकडे काटकोन. तर ही जी रेघ आहे ती वर न्यायची सरळ अशी. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे ना आपल्याला हा पेपर घ्यायचा आहे, दाखवते मी तुम्हाला. कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि तो असा ठेवायचा आहे कागदाच्या खाली आणि या रेघा द्यायची. या पद्धतीने आपल्याला इकडे पण हे भेटलेलं आहे. हे या अशा रेघा जोडून घ्यायच्या. हे पण रेघ आपल्याला इथं उठलेलं असतं असं. या रेघा इकडच्या साईडला पण उठतात, या घडीच्या इकडे. इथे पण ही अशी. आता बघा, या साईडला आपल्याला मार्जिन द्यायचंय किती, तर 3 रेघांचं. तुम्हाला किती लागतं तेवढं घ्या. अर्धा इंच जर लागत असेल शिलाईसाठी तर तेवढं घ्या. मला 3 रेघापर्यंत पुरतं तेवढंच घेते. आणि इकडे पण आपल्याला मार्जिन द्यायचं आहे. आणि ह्या रेघा ओढून टाकायच्या.
असे. आता बघा इथपर्यंत झालंय हे. आता याच पद्धतीने मी तुम्हाला 36ची काढते आणि 38ची नंतर कधीतरी दाखवेन, कारण 36ची काढून तुम्हाला डेमो पण दाखवायचा आहे याच्यावर कापडावर कसं काढायचं. तर बघा सुरुवातीला अशी घडी घातली. हा घेतला आपण कागद किती बाय कितीचा, उंची आहे 13 इंच आणि रुंदी आहे 9.5 इंच. तर अशी घडी घालून घेतली. एक रेघ ओढून घेऊया खाली. आता त्या रेघेपासून पुढे 4 इंचावर एक रेघ ओढून घेऊया आणि 2 इंचावर एक. या पद्धतीने ह्या 2 रेघा झालेल्या आहेत आपल्या. तसा कार्बन पेपर ठेवायचा आणि इथे आपल्याला टक्स किती द्यायचा आहे. मी 1.25 इंचाचाच देते, कारण माझी 36 साईजचं काढतोय ना, माझी छाती 36 आहे, पण मला 1.25 इंचाचा टक्स पुरेसा आहे. मी तुम्हाला 30ला 1.5 ला 1 कमीचा टक्स दाखवलाय. तर माझी मीडियम चेस्ट असल्यामुळे, बस्ट असल्यामुळे मी 1.25 इंचावर घेते टक्स. आता इथं किती द्यायचा आहे. 36चा 10वा भाग किती येतो. 3.5 वर घेऊया आपण या पद्धतीने. आणि इथे आपल्याला हा टक्स मारून घ्यायचा आहे, असा खालीपर्यंत जाऊन द्यायचा टक्स या पद्धतीने. आता काय करायचं आपल्याला, इथून हा थोडा क्रॉस करून घ्यायचा एवढा हे आणि असे. आणि याच्यावर आपल्याला 3.5 टाकायचे. जे इथं टाकले ते इथं टाकायचे. आणि मग या कोपऱ्याला आता अशी असं या पद्धतीने ही आपली वरती घ्यायची आणि थोडी मार्जिंग, आपल्याला काच बटन पट्टी लावायला मार्जिंग लागणार ना ते. आता काय करायचं आपल्याला, इथे 3.5 घेतलंय ना हे अंतर, ते इथं घ्यायचं 2.5 इंच, म्हणजे 1 इंच वजा करून घ्यायचं. हे बघा 2.5 वर लावले, इथं आलं. खाली क्रॉस पट्टी जोडण्यासाठी मला 3 रेघांचं अंतर लागणार आहे, ते इथं आलं. आणि मग इथं पण ही या कोपऱ्याला या रेघेवर हा कोन मापक लावायचा असा असा, आणि मग ही जोडून टाकायची इथपर्यंत अशी. तर या पद्धतीने आपल्याला इकडे पण भेटलेलं आहे बघा हे. तर मग ह्या रेघा ओढून घेऊया जशा आहेत तशा. आता याला गळा कसा काढायचा ते पण दाखवणार आहे तुम्हाला मी. तर आपली अशी कटोरी तयार होणार आहे. चला तर मग पुढची कटिंग दाखवते. हे आहे 36 इंच. आता 36 इंचाची मी कटिंग तुम्हाला दाखवते पिसावर डायरेक्ट. मी फर्मा कधी वापरत नाही आणि काढत पण नाही. तर बघा आपल्याला आता पहिलं कटिंग करून घेऊया पाठीमागच्या भागाचं. तर अप्पर चेस्ट आहे माझी 35 आणि फुल बस्ट आहे 36. तर 36च्या मापाची कटोरी मी काढलेली आहे. आणि आता हे आपलं कटिंग घ्यायचं आहे. या पद्धतीने आता कटिंग करून दाखवते मी तुम्हाला. उंची माझी आहे 14 इंच, सॉरी 13.5 इंच. तर 14.5 वर मी खून करून घेणार आहे. हे बघा 5.5 वर मी दुसरी एक खून करून घेते. इथं एक सरळ रेघ ओढून घेऊया आणि इथं एक सरळ रेघ ओढून. आता इथं माझी शोल्डर आहे 14.5. 14.5चे निम्मे येतात 7.25. आणि गळा माझा असतो 10 इंचाचा. तर 10.5 वर मी खून करून घेते. तर 10 इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला आपला फॉर्म्युला आहे 2 इंच शोल्डर कमी करून घ्यायची. तर उरली किती शोल्डर 5 इंच. ते 5 इंच मी इथं टाकले. ही रेघ
सरळ ओढून घ्यायची. आणि माझी अप्पर चेस्ट आहे 35, तर 35चा चौथा भाग येतो 8.25. तिथून पुढे 1.5 इंच मार्जिन. आता मी मुंडा मोजून घेते. माझा मुंडा आहे 17 इंच. तर बघा 1 इंच इथून घेते, याचा अर्धा असं. आणि आता हे ठेवून घेते मी असं आणि मोजून बघते इथपर्यंत. 17चे निम्मे, 17चा 17.5 ठेवला पाहिजे. तर 17.5चे निम्मे किती येणार? 8.5 9.25. तर इथं भरते का बघूया. 9.25 भरलं तर परफेक्ट आहे म्हणायचं, नाही तर कमी जास्त असेल तसं करून घेऊ आपण. तर हा बघा बरोबर 9.25 भरलेला आहे. दिसतोय का? हां. तर माझा हा आर्म होल किंवा मुंडा परफेक्ट आहे असा. या पद्धतीने मुंडा चेक करायचा. आता आपलं काय आहे, इथं कंबर राहिली. कंबर आहे माझी 30चा चौथा भाग 7.5, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने इथे या रेगा ओढून घेऊया. आता हे माझं कटिंग झालेलं आहे. आता काय करायचं आहे, हे कटिंग करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते, कटोरी जोडण्याचा पार्ट पण मी याच्यावरच काढून घेणार आहे. तर कसा घ्यायचा बघा. इथून वरती 2.5 इंच असं, इकडे पण 2.5 इंचावर क्रॉस पट्टी असते आपली. क्रॉस पट्टीसाठी मार्क करून घेतला 2.5 इंचाचा असा. आता आपल्याला काय करायचं आहे, याचे समान 3 भाग करायचे. तर 8.5 आलेले आहेत, तर मी 5.5ची कटोरी ठेवणार आहे आणि 3 इंचाचं कटोरी जोडण्याचा पार्ट. तर हा सरळ रेख करून घेते अशी. आता पुढचा गळा मला हवाय 6.5 इंचाचा, तर मी 7 इंचावर खूण करणार आहे. पुढच्या गळ्याचं आपल्याला 2.5 इंचावरच गळा रुंदी ठेवायची आहे. आणि इथे 3 इंचाची ही शोल्डर पट्टी आणि हा बॉक्स आता तयार करून घ्यायचा गळ्याचा. इथे गळ्याचा आकार टाकून द्यायचा या पद्धतीने. आता हा आकार इथून निघायला चालू झाला गोल, तिथे एक खूण केली अशी. आणि मुंड्यातून इथून मुंडा 1/2 इंच खाली असतो पुढचा, बरोबर. हा मुंडा मी इथे मिळवणार आहे असं. तर बघा आता मुंड्याच्या इथून हा मुंडा पुढच्या भागाचा आहे, तिथून मी 2 इंचावर खूण करते आणि मग हा आकार बरोबर असा लावून घ्यायचा. ही झाली कटोरीचं माप आपलं. हे याचं क्रॉसपट्टी कशी काढायची नंतर मी ते तुम्हाला दाखवते. आता हे कटिंग करून घेऊया अगोदर. आणि आता सर्वात महत्त्वाचं काय, आता या भागाचं धरू नका, मी पाठीच्या भागाचं सांगते. तर इथे बघा टक्स आपण देतो अर्ध्यावर. तर टक्सची उंची 4 इंच आणि रुंदी आहे आपली अर्धा इंच, म्हणजे 1 इंच. हा टक्स मारून झाला. आणि मग इथं काय करायचं आहे, 1/2 इंच इकडं वर यायचं, खालून वर 1/2 इंच एवढं, 1/2 इंच. आणि या टक्स पर्यंत ही तिरकी रेख आणून कट करायचं. हे कट करून टाकायचं, का तर आपला ब्लाऊज असा उतरणार आहे. आणि आता गळा जर रुंद असेल 10 इंच 11 इंच 10 इंच जरी असला तरी शोल्डर गळ्याच्या साईडनी कमी करायची अर्धा इंच. आणि मग ही अशी तिरकस आणायची इथे. तर इथून कटिंग होणार आहे आपलं. चला तर मग कटिंग करूया. आता हा पाठीमागचा भाग मी कट करून घेणार आहे अगोदर. या पद्धतीने आता इथे गळ्याला मार्क करून घेऊया आणि फिटिंगला पण करून घेऊया आणि हे पण कट करून टाकूया. याचं महत्त्व मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. आपला हा टक्स मारल्यानंतर हा गळा हे कापड असं खाली उतरतं, तर मग हे एका रेषेत यायला पाहिजे. हे बघा, हा टक्स मी इथे लावून घेतला असा, तर ही बघा सरळ रेषेत आली. आणि जर हे कापलं नसतं आपण कुठे, हे जर कापलं नसतं असं ठेवलं असतं, हे कापून जर काढलं नसतं तर बघा एवढं कापड
जास्त राहिला असेल मग इथं चुन्या गोळा झाल्या, इथं असा चुन्या झाल्या असत्या, म्हणून हे कापणं गरजेचं आहे. आता आपल्याला हा पार्ट काढायचा आहे, तर कसा काढायचा बघा. आता हे मी कापड घेते दुसरं आणि हे बघा इथं लावलं मी आणि छापून घेणार आहे नंतर. हे बघा. हा कड आहे ते ओढून घ्यायचे. मुंड्याचं पण काढून घेऊया माप आणि इथं वरचं. हे बघा खाली उमटलेला आहे, हा बाहेरचा आपला मुंडा आहे, हा आतला मुंडा आहे. असा एवढी उंची आहे आणि हा कटोरीचा भाग. तसं हे पण कट करून घेऊ. आता बघा इथं असं लावून घ्यायचं. हा जो मध्य दिसतोय ना तुम्हाला, मी मधली रेघ ओढून दाखवते तुम्हाला. मध्य हा मध्य आहे, हे बघा हा मध्य आहे कटोरीचा. आता ह्या मध्यावर हे आपल्याला ठेवायचं. इथे एंड कुठे आहे, इथं आलेलं आहे बरोबर. आणि हे मार्जिन घेतलंय आपण, तर इथं ठेवायचं हे या पद्धतीने. इथून आपल्याला 2.5 इंचाचाच गळा ठेवायचा हे असं. आणि मग ही रेघ आपण मारली अशी. तर बघा असा हा इथं लावून घ्यायचा असा. हे बघा मी इथं लावलेला आहे या रेघेला हे, आणि या आतल्या रेघेला आणि या रेघेला लावून घ्यायचे असं. आणि मग हा आकार इथं आपल्याला तर गळा कितीचा आपल्याला 6.5चा हवाय ना, तर एवढं इथं जोडायला जाणार आहे, एवढं जोडायला जाणार आहे. तर मग किती 4.5 राहिले, तर 2 इंचावर गळा पाहिजे आपल्याला असं. आणि मग इथून आपल्याला हा असा राऊंड गळ्याचा काढायचा असं. आता हे जे आपलं आहे ते इथं ठेवायचं आहे या पद्धतीने असं. सॉरी, आणि असं करून घ्यायचं. आणि थोडा आता मार्जिन पण लागेल, एवढं मार्जिन. हा गळा आपला आलेला आहे, मार्जिनला या मार्जिनला जोडून द्यायचं. इथं बघायचं ही समान रेष आली पाहिजे अशी. या पद्धतीने कटोरी आपली झालेली आहे बघा. तर ही कटोरी मी आता कट करून घेते. तर हे मार्जिन कापायचं आहे आपल्याला असं. इथून पण हे टक्स आणि हे टक्स, आणि मग हे आपलं
इथे पण एक छिद्र करून घ्यायचं, जेणेकरून खाली आपल्याला आता ही कटोरी ठेवून मी हे बघा दाखवते तुम्हाला. किती सुंदर आणि परफेक्ट कटोरी आली बघा. आता फक्त हे ठेवून आपण कटोरी कट करायची. ब्लाउजचा कलर बघा, मी तुम्हाला सेम ब्लाउज शिवलेला दाखवणार आहे. या पद्धतीने कटोरी झाली आपली. आता आपण हे कटोरी काढून घेऊया याच्यावर. दुसरं एक दाखवते मी तुम्हाला. हे बघ, या साडीवरचा ब्लाउज मी शिवणार आहे. हे अस्तर आहे, हे कटिंग करून घेते मी. आता आपण काढलं ते 36 इंच. हे बघा माझं माप आहे स्वतःचं. मी तुम्हाला अंगात घातलेला पण ब्लाउजचा व्हिडिओ टाकणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता या पद्धतीने आपण कटोरी पण काढून घेऊया. हा पाठीमागचा भाग आणि कटोरी जोडण्याचा भाग झालेला आहे. आपल्याला आता क्रॉसपट्टी, बाही आणि कटोरी, तर सध्या मी कटोरी काढून घेते, नंतर बाही कशी काढायची ते क्रॉसपट्टी कशी काढायची ते पण दाखवणार आहे. तर हे बघा कटोरी आता नेहमी अशी तिरकी ठेवायची, अशी जड काहीतरी ठेवूया, क्रॉस ठेवायची कटोरी अशी आणि आपण घेऊयात पाहिजे तर. एकदम परफेक्ट कटोरी, फर्मा काढायची गरज नाही. हे एकदा तुम्ही शिकलात ना, प्रत्येक साईजची कटोरी काढून ठेवायची. 4 कटोऱ्या काढल्या की 40 इंच मापापर्यंत आपल्याला ब्लाउज शिवता येतात त्या कटोऱ्यांवरून. असं काही नाही की अदला बदल केले कुठले काय, मी तुम्हाला समोर करून दाखवते आणि तसंच करते. टक्सला पण खुणा करून घेऊया, इथे पण असा टक्स मारून घेऊया. हे बघा आता हा टक्स आपण जोडून घेऊया. पुढचा व्हिडिओ याच ब्लाऊजचा असणार आहे. तर मी स्वतः हा ब्लाऊज शिवून फिटिंग दाखवणार आहे अंगात घातलेली. तर पुढचा व्हिडिओ पण लवकरच येईल, वाट बघा पुढच्या व्हिडिओची. इथे बघा मार्जिन सोडले मी पुढं आणि 2.5 आणि इथे पण बघा इथं मार्जिन येईल, इथून इथपर्यंत 2.5 दिसलं. 2.5 म्हणजे 2.5 आणि 2.5 किती आले, 5.5. बरोबर 5.5 इंचाची कटोरी होणार आहे आपली. चला तर मग हे कट करून दाखवते तुम्हाला. चला तर आता एक तुम्हाला वेगळा टॉपिक दाखवला, कटोऱ्या कशा तयार करायच्या प्रत्येक साईजनुसार. तर या पद्धतीने तुम्ही फक्त कटोरी कटिंग कागदाचं कटिंग करून ठेवू शकता प्रत्येक ब्लाऊजला टाकायला. तर मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन बघत असाल तर. आणि बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील माझ्या व्हिडिओंचे. तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. आणि महत्त्वाचं म्हणजे मी ती कागदाची कटोरी कटिंग दाखवली, ती यूज कशी करायची कटिंग करताना कापडावर ते सुद्धा दाखवलेलं आहे. तर मग नक्कीच तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. धन्यवाद. कटोऱ्या आता कटोऱ्या म्हटलं तर मी तुम्हाला प्रत्येक साईजची कटोरी काढून पाठवू शकते. पूर्ण फर्मा मी काढतच नाही आणि फर्मा लावणं पण चुकीचं आहे, कारण प्रत्येकाची शोल्डर वेगळी, मुंडा वेगळा आहे. जरी तुमचं छातीचं माप एक असलं तरी त्या व्यक्तीची शोल्डर तेवढीच नसते किंवा मुंडा तेवढाच नसतो.